यार खूप दिवसानंतर मी असं खरं तर पब्लिकमध्ये शूट केलं, खूपच दिवसानंतर, आणि खूप बरं वाटलं. खूप चांगला एक्सपिरियन्स आहे. असं थोडा ड्रॉट पडला मध्ये, खूप टाइम केलं नाही ना की ती थोडी अशी लाजबीज वाटते. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे निशाद कदम आणि स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण आलोय मुंबई गोवा हायवेवरच्या एकदम फेमस वडापाव स्पॉट म्हणजेच कॉर्नर वडापाव सेंटर येथे. हे वडापाव सेंटर लोणेरे येथे आहे आणि ह्याची एक्झॅक्ट लोकेशन मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकली आहे. तर आम्ही जात होतो गणपतीपुळ्याला आणि सकाळचे 8:30 वाजलेले आणि आम्हाला तोंडाला आग लागेल आणि सगळ्यांची झोप उडेल असा नाश्ता पाहिजे होता, म्हणून आम्ही आलो होतो इथे वडापाव खायला. तर यांचा जो तोंडाला आग लावणारा एलिमेंट आहे तो म्हणजे यांचा हा मिरचीचा ठेचा, ज्याच्यासाठी हे प्रसिद्ध आहेत. आणि तुम्ही मिरची फॅन नसाल तर तुम्ही खोबऱ्याची चटणी आणि गोड चटणी सुद्धा खाऊ शकता. जे कोणी वडापाव फॅन आहेत त्यांच्यासाठी हे गरम वडे काढतानाचे दृश्य म्हणजे सुखच, नेक्स्ट लेवल फिलिंग. सो याच्यासाठी लाईक झालाच पाहिजे. आणि इथे मला सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे चटण्यांसाठी तुम्हाला इथे फुल फ्रीडम आहे. सो जर तुम्हाला चटण्या चवीसाठी खायच्या आहेत किंवा अगदी भाजीसारख्या खायच्या आहेत तरी काही टेन्शन नाही, तुम्ही हवं तितक्या चटण्या घेऊ शकता. आणि तुम्ही यांना इथे यांच्या वड्याची साईज बघू शकता, एकदम अशी सॅटिस्फॅक्शनवाली साईज आहे, कुठेही कंजूसपणा केला असं नाही वाटणार. आणि नंतर मग लगेचच आम्हाला आमची ऑर्डर मिळाली. माझी प्लेट अशी काहीशी दिसत होती. मला तिखट भरपूर आवडतं म्हणून मी ठेचा भरपूर घेतलेला, जे कदाचित नाही करायला पाहिजे होतं, पण राहू दे, मजा आली. ओके, सो आपला प्रवास चालू आहे फ्रॉम मुंबई टू नेवरेचा. आणि एक इथे खूप फेमस स्पॉट आहे आपला, जो सगळ्यांना माहिती आहे, जे महाडमध्ये राहतात किंवा आजूबाजूला राहतात किंवा सगळे जे या हायवेने ट्रॅव्हल करत असतात. तर कॉर्नर वडापाव ह्याची खासियत अशी की तू दाखव की याचा हा ठेचा ह्याच्यासाठी खूप फेमस आहे आणि यांच्या चटण्या अशा वेगवेगळ्या आहेत आणि वडा देखील. वड्याची टेस्ट खूप छान आहे असं जनरल ओपिनियन आहे. मी खूप आधी मे बी 1-2 वर्ष आधी वगैरे खाल्लं असेल, त्याच्यानंतर मी खूप टाइम नंतर खातं आणि मी ऑलरेडी ऍक्च्युली साक्षीच्या याच्यामधून एक चव घेतलेली, तर मला खूपच आवडलेला. सो आता मी स्पेशली माझ्यासाठी 2 मागवलेत, तर आपण ट्राय करूया. मी आधी ठेचा वगैरे नाही घेते, आधी आपण फक्त प्युअर वडाची टेस्ट बघूया वड्याची, त्याच्यानंतर आपण ठेचा बिचा लावून ते सगळं ट्राय करूया. सो वडापाव Is it nice? very nice. फक्त भाजी एकदा टेस्ट करूया. चटण्या टाक. तुम्ही जसं की बघू शकता एकदम गरम गरम फ्रेश तळलेला वडा आहे, एकदम मस्त आहे. आणि चव वगैरे मीठ वगैरे एकदम मस्त आहे. भाजी एकदम छान शिजली आहे. भाजी चव खूप चांगली आहे. नाहीतर युजली काय असतं की भाजीलाच चव नसते बऱ्याचशा, पण असं नाही आहे, भाजीला खूप उत्तम चव आहे. सो असाच पण खायला खूप मजा येते. तर तुम्हाला हे ठेचवीचं, तुम्हाला ऍसिडिटीचे तुम्ही शिकार आहात तर तुम्ही ठेचवीचं नका घेऊ, नुसता वडापाव खा तरी तो खूप ऑसम लागतं. सो आता आपण मेन ठेच्यामध्ये बुडवून वगैरे ट्राय करूया. हे गोड चटण्या वगैरे हे सगळं दुय्यम आहे. हे सगळं आता कसा झणका लागला पाहिजे. नको खाऊस. लागली आग. ओके, आता थोडा पंच लागतं, असं प्रॉपर मिरचीचा पंच लागतं. पहिला जेव्हा घास घेतला तेव्हा नाही लागलं, पण आता थोडा आहे. आपण नुसता ठेचा ट्राय करूया. नाईस, मस्त आहे, मस्त आहे. ठेचा पण असं एकदम जास्त पंच नाहीये, एकदम मॅनेजेबल आहे. असं एवढं पण काय मला तिखट नाही वाटलं, पण इट्स नाईस. वडापाव बरोबर ते खूप चांगलं जात आहे. बस ओके. मला माझ्या कॅमेरामॅनने इशारा दिला 2 मिनिटाच्या वरती गेलेला आहे व्हिडिओ, सो मी इथंच थांबवतो. पण हे बघा, तुम्हाला एक फायनल बघण्याचं तर गोड चटणी आहे, ही नारळाची चटणी आणि हा त्यांचा फेमस ठेचा आहे. सो ऑल्सो काय लसूणचं चटणी. हा, ऑल्सो ही पण चटणी आहे. सो चटण्यांसाठी भरपूर ऑप्शन्स आहेत तुम्हाला. बरंच तुम्ही काय काय चटण्यांचे कॉम्बिनेशन्स आणि कॉम्बिनेशन्स ट्राय करू शकता. पण ऑल इन ऑल व्हेरी व्हेरी गुड वडा, व्हेरी गुड वडा. ओके, बाय. सो आमचा कॉर्नर वडापाव खाऊन झालेला आहे आणि त्याच्याबद्दल आहे ना मला तुम्हाला 2-3 गोष्टी सांगायच्या आहेत. पहिलं तर आहे ना, तो असा जे आपला मुंबई गोवा हायवे आहे त्याच्यावरतीच आहे, ते फ्लायओव्हरच्या जस्ट खाली वगैरे. सो इट इज लाईक हार्डली तुम्ही मिस करायला स्पॉट, लगेच दिसून येतो आणि गर्दी तर असतेच तिथे. सो नक्की पहिला तर थांबा, जर तुम्ही या हायवेने जाता तुम्ही तिथे थांबलंच पाहिजे.
आणि सेकंडली आहे ना, मी जसं की आधी बोललो की ते ठेचासाठी फेमस आहे, पण मी आज त्यांची त्यांना नारळाची चटणी पण टेस्ट केली, ती देखील खूप अप्रतिम होते. आणि जर तुम्ही असं खूप असे तिखट फॅन आहात ना, तर तुम्ही ऑफकोर्स तुम्ही भरपूर ठेचा राहणार आणि त्याच्यानंतर ना तुम्ही जिभेवरती आणि त्या ओठांवरती असं तिखट तिखट जाणवतं. त्याच्यानंतर ना तुम्ही तो एकदा नारळाच्या चटणीत बुडवून तो खा, असे जे थंड वाटतं, एकदम जे असं छान वाटतं आणि ते खूप असं चांगलं बॅलन्स करते ती नारळाची चटणी. सो ती देखील मी म्हणेल त्याचीच तोड आहे, जी ठेचाच्याच तोड आहे नारळाची चटणी, ती पण देखील ट्राय करा. आणि त्यांची जी नॉर्मल आपली कांदा लसूणवाली जी चटणी होती, कांदा लसूण नसते त्याच्यामध्ये, हा नाही पण दोन्ही तर आवडणारच तुम्हाला, पण जी नॉर्मल चटणी असते ती पण खूप भारी आहे. सो चटण्या खूप भारी आहेत आणि वडापाव सुद्धा. आणि यार खूप दिवसानंतर मी असं खरं तर पब्लिकमध्ये शूट केलं, खूपच दिवसानंतर, आणि खूप बरं वाटलं. खूप चांगलं एक्सपिरियन्स आहे. मला हे का आवडतं हे मला कळलं आणि मजा येते. सो आता आम्ही परत सुरू केलाय प्रवास आमचा टू नेवरे. सो या बाकीचा नंतर. बाय बाय.